विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर सर्वात उष्ण शहर। दुपारी 2:30 वाजेपर्यंत शहरात 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। ब्रह्मपुरीचे तापमान सरासरीपेक्षा 4.6 अंशांनी अधिक असल्याची माहिती। यवतमाळ जिल्ह्यासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यातील तापमान गेल्या 3 दिवसांपासून वाढतं। तापमानाचा पारा 44 ते 45 अंश सेल्सिअसवर। गोंदियामध्ये आज 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उष्माघातापासून बचावासाठी लोकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। शेतीची कामं सकाळच्या सत्रात पूर्ण करण्याच्या सूचना। ठाणे महानगरपालिकेतल्या काही भागात 10% पाणी कपात होणार। मुंबई महापालिका ठाण्यातील ज्या भागात पाणी पुरवठा करते त्या भागात होणार पाणी कपात। मुंबई पालिकेच्या ठाणे महानगरपालिकेला सूचना। तलावांचा भंडारा जिल्हा कोरडा ठाक। नदी नाले कोरडे पडल्यामुळे जलसंकट। नदीच्या पात्रात बोरवेल आणि मोटर पंपच्या माध्यमातून शेती वाचवण्याची धडपड। मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याची गंभीर बाब उजेडात। भविष्यातली पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाला गाळ काढण्यासाठी पत्रव्यवहार। मुंबईसह कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। हवामान विभागाचा इशारा। हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता। मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट। पुण्यात मेट्रोच्या डब्यात पावसाचं पाणी। मुसळधार पावसात मेट्रोच्या डब्याला गळती। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कोकणात पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे संकेत। रत्नागिरीतील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे उकाडाही वाढला। नाशिकच्या मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केम खासगी कृषी मार्केटमध्ये मक्याचं मोठं नुकसान। खरेदी केलेला मका भिजल्यामुळे लाखोंचा फटका। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतल्या जागेसाठी अनेकांची नावं चर्चेत। सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदूराव यांच्या नावांची चर्चा। मंत्री छगन भुजबळ सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत पेच। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 अशा फॉर्म्युलावरती भाजप ठाम। मात्र 7 जागांवरती लढण्याची शिवसेनेची आडमुठी भूमिका। विदर्भामधल्या 5 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी। महायुतीमध्ये 4 जागांवर भाजप तर एका जागी शिवसेना लढणार असल्याची सूत्रांची माहिती। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेवर महायुतीत तिढा। 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार असल्यानं भाजपचा जागेवर दावा तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाही विधान परिषद जागेवर दावा असल्याची माहिती। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत रायगडात महायुतीत जोरदार रस्सीखेच। शिवसेनेकडनं मंत्रीपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा तर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे यांच्या नावासाठी आग्रह। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद लढण्यास शिवसेनेचे राजन साळवी इच्छुक तर पक्ष जो आदेश देईल तो मान्य असल्याची साळवींची भूमिका। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं हर्षवर्धन सपकाळांना प्रदेशाध्यक्ष पदावरनं हटवण्याची मागणी। शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीवरनं कार्यकर्त्यांची नाराजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतमधनं प्रवास। मुंबई ते शिर्डी ट्रेनमधनं प्रवास केल्याचं ट्विट। मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद। भव्य औद्योगिक पार्क प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आपल्यासोबत बोलणं झालंय। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं विधान तर भव्य औद्योगिक पार्कबद्दल महाराष्ट्रात उत्साह असल्याचंही केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडनं इंधन टंचाईचा आढावा। साजापूर परिसरातील पेट्रोल पंपाला भेट देत इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना। डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर पुणे महामार्ग रोखला। खामगाव ते जालना दरम्यान शेतकऱ्यांचा रास्ता रोको। रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। डिझेलसाठी हिंगोलीत शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखला। औंढा नागनाथ नांदेड महामार्गावरील चौंडी आबा परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। संतप्त शेतकऱ्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी।
वर्धा जिल्ह्यातल्या वडनेरमध्ये अवैध डिझेल वाहतुकीवर अन्न पुरवठा विभागाची मोठी कारवाई. खासगी टँकरमध्ये भरले जात असलेलं डिझेल जप्त. चंद्रपूर येथील कॅलिबर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचा खासगी टँकरही जप्त. जालन्यामध्ये इंधनाअभावी तब्बल 59 पेट्रोल पंप बंद. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय. 59 पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपला. इंधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी. जालना जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई. 166 पैकी 59 पेट्रोल पंपांवरती डिझेल संपल्याचा बोर्ड. पेट्रोल आहे मात्र डिझेलचा खडखडाट असल्यानं सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. हिंगोलीतल्या डिझेल टंचाईमुळे गोरेगावमधल्या पेट्रोल पंपावर राडा. डिझेलसाठी ग्राहकांमध्येच मारहाण. डिझेल खरेदीच्या कारणावरून हाणामारीची तिसरी घटना. कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजित दिपके यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक. अभिजित दिपके यांनी ट्विट करून दिली माहिती. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवरती अनेकांकडून आंदोलनाची पोस्ट. मात्र आंदोलन करणार नसल्याचं अभिजित दिपके यांच्याकडनं स्पष्ट. कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी करून झुरळ चिन्ह द्या. सोलापुरातल्या तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला निवेदन. पक्ष म्हणून नोंदणी करण्याची मागणी. साताऱ्यामध्ये सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात युवकांचं आंदोलन. झुरळाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आई वडिलांना त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाला 15 दिवसात घर रिकामं करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदिया शहरातील गौतमनगर भागातली घटना. गोंदियाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय. डोंबिवली खोणी पलावात छापेमारी दरम्यान 24 नायजेरियन नागरिकांना अटक. 14 पुरुष 7 महिलांसह 4 अल्पवयीन मुलं ताब्यात. 8 नागरिकांकडे रहिवासी पुरावा नसल्याचं स्पष्ट. घरमालकांच्या विरोधात कारवाई होणार. नाशिकच्या देवळा तालुक्यातील भगूर फाटा परिसरात कौटुंबिक वादातनं मेहुणीची हत्या. पती पत्नीतला वाद मिटवण्यासाठी आलेली असताना घडली घटना. आरोपी मेहुण्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्याच्या वानवडी येथील परमारनगर परिसरात अपघात. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून अपघात घडल्याची माहिती. 4 ते 5 कर्मचारी किरकोळ जखमी. रविवारी मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 ब्लॉक सुरू होणार असून दुपारी 3:55 ब्लॉक सुरू आहे. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 मेगा ब्लॉक असेल. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळेत होणार. नीट पेपर फुटीचा परिणाम होणार नसल्याचं सीईटी सेलकडनं स्पष्ट. संभ्रम न बाळगण्याचं आवाहन. 10वी पुरवणी परीक्षेसाठी 25 मे पर्यंत मुदत. 10वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. विलंब शुल्कासह 25 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार. कोकणातले घाट रस्ते धोक्याच्या छायेत. केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण. कुंभार्ली आणि तुळशी घाटासह अनेक घाटांवरती दरडी कोसळण्याचा गंभीर धोका. मंत्र्यांच्या बैठकीनंतर अभियंत्यांना पाचारण केल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यात अखेर नाफेडद्वारे ज्वारी खरेदी सुरू. बाजार समितीमध्ये ज्वारीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नाफेडद्वारे ज्वारीला 3,699 रुपयांचा दर. शेतकऱ्यांची नाफेडला पसंती. बीडमध्ये कांद्याला मातीमोल भाव. 602 रुपये किलो कांद्याचे मिळाले. 602 किलो कांद्याचे मिळाले अवघे 301 रुपये. तर वाहतुकीसाठी शेतकऱ्याला 1,538 रुपयांचा खर्च आला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला किमान 2,000 रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सध्या 600 ते 700 रुपये क्विंटल इतकाच दर मिळतोय. लागवड खर्चही भरून येत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पालघरमध्ये 4,150 कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी. मंत्री नितेश राणेंची माहिती. पालघरच्या नांदगाव इथे कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रस्ताव. 600 एकर क्षेत्रात प्रकल्पाची उभारणी होणार. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पुरातन वस्तूंचा अनमोल खजिना. 250 वर्षांपूर्वीचे अंगरखे आणि पगड्या. किल्ल्यांवरील अजस्र कुलप आणि राजघराण्यातल्या वापरातील दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी.
बाजारामध्ये फेक पनीर, फेक तुपानंतर आता बोगस खतांची एंट्री. गुजरातच्या आनंद जिल्ह्यात बोगस खतांवर कारवाई. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. जाड असं संबोधल्यामुळे सोशल मीडिया स्टार वैष्णवीला मारहाण. वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठातली घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. राजकीय आणि ऐतिहासिक दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व. मार्को रुबियो कोलकातात दाखल.